लाडकी बहीण योजना तर संपूर्ण लाडक्या बहिणी वाट बघत आहे की त्यांचा जो हप्ता आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा कधीपर्यंत केला जाणार। आणि आता नवीन अपडेट आलेली आहे, कारण जेवढी न्यूज चॅनल आहे त्यावरती सुद्धा अशा प्रकारे अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींना 3000 रुपये म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता हा तुम्हाला एकत्रित देण्यात येणार आहे। अशाबद्दलची माहिती भरपूर असे न्यूज चॅनल आहे किंवा यूट्यूबवरती अशा प्रकारे भरपूर व्हिडिओ उपलब्ध झालेले आहेत, तर बघू शकता यामधलं नेमकं सत्य काय आहे। तर बघा, मोठी बातमी आहे, लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्टचा 3000 रुपये हप्ता मिळणार नाही, तुमचं नाव यात नाही ना। म्हणजे श्याम टीव्हीने सांगितलेलं आहे की तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता सोबत मिळणार नाही आणि यामध्ये तुमचे नाव आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला चेक करायला सांगितलं आहे। कारण की ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे त्याच लाडक्या बहिणींना हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर आपण साधारणतः कालच्या डेटमध्ये वाट बघितली होती की जुलै महिन्याचा हप्ता हा सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता अगोदर, कारण की त्याबद्दलचा जो GR आहे किंवा निधी आहे हा ऑलरेडी मंजूर झालेला आहे त्यामुळे। आणि ऑगस्ट महिन्याचा कुठेही निधी मंजूर झालेला नाही आहे, कोणत्याही प्रकारचा GR उपलब्ध झालेला नाही आहे, त्यामुळे जेवढाही अपडेट येत असेल की ऑगस्टचा आणि जुलैचा हप्ता तुम्हाला सोबत येणार आहे अशाबद्दलची शासनाकडून कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे, कारण ज्या महिला यामध्ये पात्र आहेत त्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये तुमचा हप्ता जमा केला जाणार आहे। कारण बघू शकता, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे। अपडेट समोर आलेली आहे की राज्यातील पात्र महिलांसाठी सरकारकडून 319 कोटी रुपयांचा निधी वर्ग केलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। टप्प्याटप्प्याने ज्याही लाभार्थी महिला आहे त्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे, परंतु राज्यातील तब्बल 80 लाख महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही आहे, कारण मागील 2 महिन्यापूर्वी झालेल्या eKYC प्रक्रियेनंतर 80 लाखांच्या आसपास ज्या महिला होत्या यांचा जो लाभ आहे हा बंद झालेला आहे। क्लिअर, म्हणजे फक्त जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला येणार आहे। हा हप्ता कालपासून सुरू व्हायला पाहिजे होती, कारण की DBT हे ॲक्टिव्ह झाल्यानंतर 3 दिवसात येते, आपण कालसुद्धा सांगितलेलं होतं, परंतु ही DBT अजूनपर्यंत ॲक्टिव्ह झालेली नाही आहे। तर ज्याही अफवा आहे की जुलै आणि ऑगस्टचे हे तुम्हाला 3000 रुपये मिळणार आहे, तर अशाबद्दलची माहिती शासनाकडून कुठेही नाही आहे। फक्त तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आहे ज्यासाठी निधी मंजूर झालेला आहे आणि तो असणार आहे तुमचा 1500 रुपये। तर यामध्ये जेवढ्या लाडक्या बहिणी पात्र आहे ज्यांना आतापर्यंत हप्ते आलेले आहेत त्यांना हे हप्ते जमा केले जाणार आहे। फक्त यामध्ये ज्या 80 लाख महिला होत्या ज्या eKYC नंतर अपात्र घोषित केलेल्या त्या लाडक्या बहिणींना आता पुढील जे हप्ते असेल हे बंद करण्यात आलेले आहे, त्यामुळे तुम्हाला हप्ता येणार आहे। आता आज 18 तारीख आहे, आज सुद्धा अपडेट आलेली आहे की आज ही DBT ॲक्टिव्ह होऊ शकते, परंतु अजूनपर्यंत झालेली नाही आहे। तर आज दिवसभरामध्ये जर DBT ॲक्टिव्ह झाली तर येत्या 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे जो हप्ता आहे हा जमा केला जाणार। त्यामुळे जुलै ऑगस्टचा हप्ता सध्या सोबत तुम्हाला येणार नाही आहे, फक्त आणि फक्त तुम्हाला जुलैचाच हप्ता येणार आहे, तो असणार आहे 1500 रुपये। ऑगस्टच्या हप्त्याबद्दल GR किंवा अधिकृत माहिती अजूनपर्यंत आलेली नाही आहे, ती माहिती आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा, ते म्हणजे जुलै महिन्याचे 1500 रुपये। तर आज जर DBT ॲक्टिव्ह झाली तर येत्या 3 दिवसात तुम्हाला तुमचे हप्ता जमा केला जाणार, कारण की शासनाकडून DBT ॲक्टिव्हची घोषणा अजूनपर्यंत झालेली नाही आहे। काल व्हायला पाहिजे होती, कालसुद्धा झालेली नाही आहे, तर आज होण्याची शक्यता आहे। अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।